न्यूज मराठी.live राजेश चव्हाण मुख्य संपादक। आज भाजी मार्केट इथे मी आलेलो इथे। आज या भाजी मार्केटमध्ये कलर्स मिक्स करून ही भाजी विकली जाते। या भाजीमध्ये लोकांना हे जे काय विष प्रकार एक प्रकारचे चारले जात आहे, त्यासाठी जे काय इथे जे पकडलेला आरोपी आणि तिचे काय पूर्ण शूटिंग घेतलेली आहे आणि जे काही इथे कस्टमर आहेत त्यांच्याशी 2 मिनिटं आपण संवाद साधूया। तुम्ही हा जो आता कलर बघितला तो मारलेला, हो स्वतः बघितले, स्वतः बघितला तुम्ही, त्याचा व्हिडिओ तुम्ही काढलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बोलला तर इथे सपोर्ट करायला कोण कोण आलेले त्याला इथे? दुसरे भाजी विक्रेते आले, त्यांनी बोलले असं करायचं नाही, काय नाही, आणि त्याच्यामुळे आमचं नाव खराब होईल असं त्याला सांगून सांगितले सगळे। तो निघून गेला आहे? नाही, तो गेला पाणी आणायला गेला आहे, पाणी आणायला गेला, त्याच्यावर पाणी टाकायला कलर। तो कलर केमिकल होता का तो? हिरवा कलर दिसतो भाज्यांना, हिरवा कलर लावून भाज्या विकायचा प्रयत्न चालू होते। धन्यवाद। अजून इथे कोण कोण होतं? हे घ्या, तुम्ही पकडा, मी बोलतो। तुम्ही तो भाजी घेण्यासाठी आलेला होतात ना? हा, इथे भाजी घेण्यासाठी आलं। चव्हाण साहेब त्यांनी गर्दी बघितली आणि हे अक्षरशः भाजीवाले हे कलर टाकून भाज्या विकतायत। कलर टाकून म्हणजे लोकांना पैसे तर पैसे आवाजावर घेता येतच, पण हे कलर टाकून भाज्या विकतायत, जी यांना कठोर कारवाई व्हायला पाहिजे। ते कारवाई म्हणजे हे भारत सरकार ते केमिकल पण सॅम्पल पीस म्हणून घ्या साहेब। हा भाजी मार्केटमध्ये अरेरावी पण चालते असं मला समजलं आहे। अरेरावी जाऊन द्या, अरेरावी आपण खपून घ्यायची नाही, पण केमिकल हे लोकांच्या जीवितासाठी, लहान मुलांपासून म्हातार भाजी रोज खात आहेत। आणि आज श्रावणसारखा महिना, आज लोक कंपल्सरी भाज्या खाणार आणि ह्यांच्या लोकांच्या केमिकलच्या भाज्या खायच्या का? धन्यवाद। तुमचं नाव कसं? सतीश भोसले। न्यूज दिल्याबद्दल धन्यवाद। लाईव्ह संपादक राजेश चव्हाण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। हे केमिकल घ्या।